नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयीचं 10 ओळी निबंध भाषण घेऊन आलेले आहे. हा निबंध भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शाळेतल्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. चला पाहूया. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात 12 जानेवारी 1598 रोजी झाला. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात 12 जानेवारी 1598 रोजी झाला. राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाबाई यांचे पती शहाजीराजे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमांवर असल्यामुळे त्यांना मिळालेल्या वतनांची जबाबदारी संपूर्णपणे राजमाता जिजाऊ यांच्याकडे असायची. जिजाबाई यांचे पती शहाजीराजे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमांवर असल्यामुळे त्यांना मिळालेल्या वतनांची जबाबदारी संपूर्णपणे राजमाता जिजाऊ यांच्याकडे असायची. पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कार रूपी पैलू पाडण्याचे काम केले. पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कार रूपी पैलू पाडण्याचे काम केले. हिंदवी स्वराज्य निर्माण करावे, मराठी मुलखातील सामान्यांना मुघलांच्या जाचातून सोडवले पाहिजे, यासाठी स्वराज्याची स्थापना करावी ही प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांना दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले. हिंदवी स्वराज्य निर्माण करावे, मराठी मुलखातील सामान्यांना मुघलांच्या जाचातून सोडवले पाहिजे, यासाठी स्वराज्याची स्थापना करावी ही प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांना दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले. महाराजांची जडणघडण ही जिजाऊंनी केली. त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. अफजल खानाचा वध असो किंवा इतर मोहिमा त्यांनी आपल्या युक्तीने महाराजांना नेहमी साथ दिली. महाराजांची जडणघडण ही जिजाऊंनी केली. त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. अफजल खानाचा वध असो किंवा इतर मोहिमा त्यांनी आपल्या युक्तीने महाराजांना नेहमी साथ दिली. राजमाता जिजाऊंच्या धाडसाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यावर शाहिस्ता खानाचा हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज इतर मोहिमांवर असताना राजमातांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखविले. राजमाता जिजाऊंच्या धाडसाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यावर शाहिस्ता खानचा हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज इतर मोहिमांवर असताना राजमातांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखविले. इसवी सन 1664 साली दोदगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निर्वतले होते. हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले. इसवी सन 1664 साली दोदगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते. हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले. राजमाता जिजाबाई यांच्याविषयी सांगायचे झाले तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्व गुणांचे बाळकूड देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन. राजमाता जिजाबाई यांच्याविषयी सांगायचे झाले तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्व गुणांचे बाळकूड देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन. आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले रायगड जवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. स्वराज्याचीच प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. स्वराज्याचीच प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. तर अशा प्रकारे राजमाता जिजाऊ यांच्याविषयीचा निबंध भाषण संपलेलं आहे. जर तुम्हाला हे आजचं भाषण निबंध आवडला असेल तर ह्या भाषणाला निबंधाला शेअर करा. चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.